लगातार 3 षटकारासाठी मंगेशजी वाकडीकर साहेबांच्या माध्यमातून 3000 रुपये. त्यानंतर आपण पाहतोय मौनेश महाडिक यांच्या माध्यमातून 1500 रुपयाचं पारितोषिक. त्यानंतर पार्टनरशिप साठी संघ मालक यांच्या माध्यमातून 1000 रुपयाचं पारितोषिक आलं होतं. मान्यवरांच्या शुभ हस्ते आम्ही ते पारितोषिक दिलं आहोत. सर्व मान्यवरांना विनंती करतोय, उमेंद्र पाटील साहेबांना देखील आम्ही विनंती करतोय आपण देखील या आपल्या शुभ हस्ते सामन्यावरचा पुरस्कार आम्ही तेजस चौधरीला खरं तर त्यानंतर धनाजी चौधरी साहेबांना देखील आम्ही विनंती करतोय आपण देखील जॉईंट व्हायचं आहे. अफलातून खेळी पाहायला मिळाली तेजसची. यस, खरं तर मान्यवरांच्या शुभ हस्ते हे मॅन ऑफ द मॅचचा किताब मंगेशदा वाकडेकर असेल त्यांच्या माध्यमातून पारितोषिक खरं तर इथे दिलं जाईल. तेजस याचा चांगला खेळ आपण पाहिला. 17 बॉल 49 धावांची बारदार खेळी. त्यानंतर गोलंदाजी करत असताना 2 सफलता आणि असा दमदार खेळ. स्वतः संघाचा सेनापती संघाच्या कर्णधाराची कशा रीतीने कामगिरी असावी याचं ज्वलंत उदाहरण पहिल्या मॅच मध्ये तेजसनं दाखवून दिलं. सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते शिखरदादा पाटील असतील, मंगेशदादा वाकडेकर असतील आणि मग सर्व परेशदादा ठोंबरे असतील, सर्वांच्या हस्ते खरं तर तेजस याला इथून मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी देऊन अगदी सन्मानित केलं जात आहे. त्यानंतर पारितोषिक आपण पाहू शकाल, कॅप आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर गॉगल देखील या स्पर्धेमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळेल. एक आगळं वेगळं पारितोषिक. तेजसचा चांगला खेळ आपण पाहिला. मान्यवरांच्या शुभ हस्ते बक्षिसांची लयलूट आपल्याला पाहायला मिळते. यस, खरं तर तेजस यांच्याकडे आपण बोलत आहोत. पहिली मॅच खरं तर तेजस आपण पाहिलं 66 धावा जमल्या होत्या. 66 धावा जमल्या होत्या. 67 धाव्यांचं भलं मोठं टार्गेट खरं तर समोर होतं. मग टार्गेट चेस करत असताना कशा रीतीने खरं तर टीम प्लॅनिंग बनवली होती? प्लॅनिंग तर अशी काय बनवली नव्हती, पण होम ग्राउंड आहे, मला माहित आहे कुठल्या साईडला कुठं कसा बॉल जातो. यस, खरं तर आणि त्यानंतर आपण पाहतोय 10 गाव प्रीमियर लीग पर्व दुसऱ्या वर्षामध्ये स्पर्धा पदार्पण करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि एकंदरीत त्या आयोजनाबद्दल नियोजनाबद्दल काय म्हणाल तेजस दादा? आयोजन तर भारीच आहे, गेल्या वर्षी पण भारीच होता. यस, आणि खरं तर सर्व खेळाडूंना प्लॅटफॉर्म निर्माण करण्याचं काम करत आयोजकांनी केलंय, त्याबद्दल तेजस दादा आपण काय म्हणाल? काय चांगलं काम आहे. त्यानंतर मोहनजी पाटील, त्यानंतर रामजी पाटील यांना देखील विनंती करू आपण देखील व्यासपीठावरती या. आणि इथून आपण बोलत आहोत कॉमेंट्री बॉक्स कडे. आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. याच गावचे सुपुत्र आमचे सन्मित्र गुलशन दादा पाटील कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील. यस, हॅलो, थँक्यू सो मच प्रज्योतजी पाटील सर. जाऊया मॅच कडे. पहिली मॅच चांगली राहिली होती. तेजस चौधरी मॅन ऑफ द मॅच राहिले होते. 17 बॉल मध्ये 49 धावांची बारदार केली राहिल्या. चॅम्पियन संघ होता अगदी पाहायला गेलं तर पहिल्या पर्वामध्ये. चला बॅटर नेम आणि दोन्ही टीमचे 12th मॅन. बॉल पडण्याच्या अगोदर आपण इथे यायचं आहे. जर अन्यथा नाही आलं तर पॅनलाइज केलं जाईल, कारण की खंडोबा 11 पलसबे संघाचा 12th मॅन आहे. टीम चिरोबा फायटर्स वडवली संघ आपला 12th मॅन इथे उपस्थित नाहीये. भालचंद्र आहेत गोलंदाजी मार्कवर. चला 12th मॅन आपण या लवकर. टीमची धावसंख्या पाहिली तर 1 न सुरुवात होतोय. गोलंदाज पाहिलं तर भालचंद्र कातकरी गोलंदाजी मार्क वर असतील. पहिला बॉल पाहिला तर सटीक यॉर्क लेंथ वर मात्र इथे टाकला. सिंगल हर्षल मात्र स्ट्राइक एंड फलंदाज तुम्ही पाहताय. पेड गावाचा हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल स्ट्राइक एंडला. या ब्लेसला उडवलाय बॉलला इनसाइड आउटला, परंतु बॉल निघून जाईल सीमारेषाच्या बाहेर. भालचंद्र कातकरी यांच्या अगेन्स्ट पहिला षटकार.
एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह ट्रॉफी देऊन खरं तर अगदी इथे शुभ सन्मान आपल्याला पाहायला मिळेल. मान्यवरांचा शुभ सन्मान, मग अतिथी देवो भव ही संस्कृती आणि ती संस्कृती जोपासण्याचं काम खरं तर या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जातं. कुडाबे गावातील ग्रामस्थ आणि त्यांचा शुभ सन्मान खरं तर अगदी इथे आमच्या या स्पर्धेच्या वतीने होताना पाहायला मिळेल. यस, चला हर्षल मात्र इथून बाद झाल्यात. एक षटकार ठोकलं होतं भालचंद्रच्या अगेन्स्ट, परंतु थोडस गुडलँड स्पॉट वर बॉल टाकला गेला. बाट फिरवली वेगाने परंतु टू एंड लागलाय. यष्टीरक्षक पाहिलं तर राजा पाटील संघाचे संघनायक त्यांच्या माध्यमातून झेल मात्र टिपला गेला. पहिला धक्का पाहिलं तर टोटल 7 या धावसंख्येवर मिळाला गेलाय टीम चेरोबा फायटर्स वडवली संघाला. परंतु नवीन फलंदाज देखील दाखल झाला. अपकमिंग यंगस्टर वडवलीचा हा खेळाडू आहे. चांगली कामगिरी त्याला करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये पहिली विकेट गमावल्या. धावसंख्या 7 अद्यापपर्यंत जमावल्या, परंतु 10च्या पलीकडे तुम्हाला जावं लागेल. या पहिल्या षटकामध्ये 38 सर्कल मध्ये पाहिलं ना तर 9 खेळाडू आहेत आणि त्याच्या बंधनकारी षटक टाकत असताना तुम्ही पाहताय भालचंद्रला. या ब्लेसला यॉर्क लाईनचा वापर सिलिमिडॉनला जेल होण्याची संधी होती, परंतु ती हुकावली गेली आहे. सलगचा दुसरा विकेट मिळू शकला असता भालचंद्रला, परंतु इथून झालाय जेल ड्रॉप. 2 धावा मिळतील आणि या 2 धावेंच्या मदतीने संघाची धाव संख्या पाहिली ना तर 9 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. त्याच दरम्यान आपण पाहतो आमचे मित्र, चला सोज्वल दादा आपण देखील या, आपला देखील शुभ सन्मान देखील जाईल. लाऊडली अपील इथे केला जातोय. पायावर बॉल टाकला गेलाय. फलंदाज चकल्यात, परंतु ही सिंगल लेग बाईकच्या माध्यमातून धाव मिळाली जाईल आणि या सिंगलच्या मदतीने टीमची धाव संख्या पाहिली तर जाऊन पोहोचेल टोटल 10 या धाव संख्येवर. डबल डिजिट मध्ये हा संघ मात्र इथून दाखल झाला. बॅटिंग करणारा संघ जर पाहिलं ना तर चेरोबा फायटर्स वडवली संघ. टीम कॅप्टन पाहिलं तर ऋषी घर तुम्हाला पाहायला मिळतील. दुसऱ्या बाजूला पाहिलं खंडोबा 11 प्लस ते संघ. टीम कॅप्टन राजा पाटील. दोघांमध्ये चांगला बॅटल रंगेल, परंतु लोवर फुल टॉस बॉल स्लिम डॉपला बॉल अडवलाय. शॉर्ट कव्हरला चांगली फिल्डिंग पाहायला मिळते आणि इथून पाहिलं गेलं तर 1 धाव मिळते. एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या पाहिली तर जाऊन पोहोचेल 1 गडी बाद असताना चेरोबा फायटर्स वडवली संघ 11 या धाव संख्येवर. मिळालं ऐकायला देखील मिळालं. 10 गाव प्रीमियर लीगचं हे टायटल सॉन्ग. अगदी पाहिलं गेलं तर आज गाजताना ही स्पर्धा तुम्ही पाहता. पर्व पाहिलं तर या स्पर्धेतलं दुसरं पर्व तुम्हाला पाहायला मिळेल. पहिलं पर्व पाहिलं तर तुरमाले अगदी स्टॉपवर मुंबई गोवा हायवेच्या अगदी जवळ ती स्पर्धा मात्र संपन्न झाली होती पहिल्या वर्षीमध्ये. आणि आज दुसरा वर्ष पाहिलं तर आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके यांच्या पुण्य आणि पावन भूमीमध्ये अगदी शिरडोन नगरीमध्ये ही 10 गाव प्रीमियर लीगची स्पर्धा तुम्ही पाहता. आमचे अगदी कैलासदादा पारधी त्यांचं देखील सकाळ सत्रापासून मंचावर आगमन झालं. त्यांचं देखील पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करूया या 10 गाव प्रीमियर लीग मध्ये. शिरडोन पलसपे पंचक्रोशीय विभाग ही 10 गाव प्रीमियर लीगची स्पर्धा पाहताय, परंतु गोलंदाजांना खराब सुरुवात केली आणि आता इथून पाहिलं गेलं चौकाराचा इशारा दिलाय. कॉल थर्ड अंपायर. त्याच दरम्यान आपण पाहतोय करंजाडी गावातील ग्रामस्थ अकुदादा घोरपडे त्यांच्या समवेत
स्वप्नीलजी घोरपडे असतील, विघ्नेशजी भोईर असतील यांना इथून विनंती करू आपलं खरं तर या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. 9+4 अशा मिळतील या 5 धावा. गोलंदाजांना खराब सुरुवात केली आहे गोलंदाजीला. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर भालचंद्रनं 1 विकेट घेऊन 11 धावा खर्च केल्या होत्या. तिथून पाहिलं तर या 5च्या मदतीने धावसंख्या जाऊन पोहोचेल टोटल 17 या धावसंख्येवर. फ्रीटचा बॉल पाडल स्वीप यावेळेसला पाहायला मिळतो आणि यस बॉल के जाईल सीमारेषेच्या बाहेर. लांब लचक फ्लॅट हिट मॅक्सिमम बिग हिट 6 धावा षटकार. सांगुर्ली आणि नंतर सागरदादा पारती यांना विनंती कसं असेल आपण दादा या व्यासपीठावर आपल्या या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. इथून षटकार येताना पाहायला मिळतो. चला प्रतीकेची पारदी आणि सागरची पारदी त्यांना विनंती असेल आपण या मुख्य व्यासपीठावर आपले देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जाईल. आपले देखील सहर्ष स्वागत. त्यांच्या माध्यमातून पाहिलं गेलं तर शेखरजी पाटील आपल्याला बोलवतात. इथून पाहिलं ना तर षटकार येतो आणि षटकाराच्या मध्ये टीमची धावसंख्या पाहिली तर 23 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. परंतु इथून पहा गोलंदाज खराब गोलंदाजी करतो. आज पाहिलं गेलं तर थोडस प्रॅक्टिसचा अभाव कदाचित पाहायला मिळतो. पहिल्या बॉलवर पाहिलं तर नो तिथे 5 धावा नंतर षटकार आणि वाईट. परंतु यावेळेसला स्ट्रेट डाऊचा हा फटका क्षेत्ररक्षक आहे परंतु त्यांच्या हातातना बॉल निघून गेलाय सीमारेषेच्या बाहेर. बॉल चाललाय सरळ. पंच 1 मिनिट मास थांबवायची कारण की बॉल पाहावं लागेल आणि तिसऱ्या अंपायर आमचे चेक करतील कारण की थोडस डाऊट आहे. मध्ये पडलं आणि त्यानंतर सीमारेषेच्या बाहेर 6 धावा. कॅच होणं गरजेचं होतं. गोलंदाजानं थोडस दुष्काळ पाडलंय आता कारण की धावा इथून खर्च केल्या गेल्यात. बऱ्याचशा टीमची धावसंख्या 6च्या मदतीनं 30 धावा मात्र धावफलकावर लागल्या. पहिल्या षटकामध्ये पाहिलं तर 11 धावा होत्या. इथून थोडीशी खराब गोलंदाजी राहिल्या. बाग करावा लागेल. अगोदरच्या बॉलावर काय घडलंय याकडे दुर्लक्ष करून येत्या बॉलावर काय करता येईल याकडे लक्ष द्यावं लागेल. परंतु खराब गोलंदाजी या षटकामधील पाहिल्यानं तर हा दुसरा चौकार येताना पाहायला मिळतोय आणि टीमची टीमची धावसंख्या पाहिली तर 34. 34 धावा धावफलकावर लागल्यात. विकेट्स घ्यावा लागतील कारण की फलंदाज आता बरं असतोय गोलंदाजावर. आणखीन एक लोब फुल टॉस परंतु ऑन साइडला क्विचून मारला. फिल्डर आहे डीप मध्ये. फिल्डिंग चांगली झाली आहे परंतु अगोदरच्या बॉलवर झेल घेणं तेवढंच महत्वाचं होतं. मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट ऑफ टेनिस बॉल क्रिकेट. फिल्डिंग फार महत्वाची आहे. कॅच टिपलं असतं चौकार कदाचित वाचलं असतं. यावेळीसला खेचून मारलाय बॉल. परफेक्ट रडार मध्ये बॉलला लॉन्च केलाय ऑन साइड बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. थँक्यू. या स्पर्धेसाठी बघा आपण पाहताय आमची डीजे सिस्टीम डीजे मयूर अगदी त्यांना पाहू शकाल. कमलेश साऊंड सर्व्हिस. रील स्टार ज्यांच्या माध्यमातून काल चांगली एक रील स्टार आपण रील्स व्हिडिओ पाहायला मिळाली. चिन्मय आणि
संस्कार यांच्या माध्यमातून एक चांगली व्हिडिओ आपण पाहिली होती. या स्पर्धेचा लेखाजोखा सकाळच्या पासून उद्घाटन सोहळ्यापासून साऱ्या गोष्टी, त्यानंतर आपण पाहिलं असेल पंच आमची नंदू सरांना आपण पाहत आहे. द्वारकानाथजी चोरगे सर, दीपकजी पाटील सर असतील, आवाज ज्यांचा ऐकता पेन तालुक्यातील एक दमदार समालोचक स्वप्नीलजी पवार आमचे खूप जवळचे मित्र, त्यानंतर आमची प्रज्वल पाटील पाली, गुलशनांना आपण ऐकताय. गुलशनांची खूप मेहनत या स्पर्धेसाठी राहिली आहे. श्रावणजी पाटील आपण आपलं सहर्ष स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. चला पुन्हा एकदा जाऊया, ऐकूया आपण आवाज. समर्थ लाईव्ह, रोशन म्हात्रे यांची पूर्ण टीम तुम्हाला पाहायला मिळेल. या वेळेसला पाहिलं गेलं तर ताबडतोब बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये त्यानंतर स्कोरिंगच्या भूमिकेत रायगडच्या पटलावरील टेनिस क्रिकेटमधील उत्कृष्ट स्कोरर आपण पाहत आहे उमेश भोईर सर, चिंचपाडा. डे नाईट सातत्याने यावेळेला चेंडू फसलाय, झेल खाली, विकेट लॉंग ऑफ मध्ये जे टिपलेला झेल आणि इथून संपलाय. प्रेम पाटीलचा खेळ, फलंदाज इथून बाद. इथून पाहिलं गेलं तर बालचंद्रला विकेट मिळाली गेल्या. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलं होतं, परंतु कौतुक करूया लॉंग ऑफच्या क्षेत्ररक्षकाने अगदी 38 सर्कलच्या जवळपास जाऊन हा कठीण झेल मात्र टिपला. हा एफर्ट फार महत्वाचा टेनिस बॉल क्रिकेटमध्ये. जर एखादा खेळाडू खेळतोय त्याची झेल जर उडते ती तुम्हाला घ्यावी लागेल, अन्यथा धावा होताना पाहायला मिळतील. मोहनजी 47 धाव फलकावर इथून ऑन स्कोर बोर्डवर तुम्ही पाहताय चेरोबा फायटर्स वडवली संघाच्या बाजूने लागले गेल्यात. आज पाहिल्या गेले तर फायटर सारखे लढताना पाहायला मिळतात. खंडोबा 11 पलसवे संघाच्या अगेन्स्ट काय कमालीची बॅटिंग राहिली आहे. यावेळेस भन्नाट वेग पाहायला मिळाला आहे. सबमरीन सारखा बॉल अक्षरशः खोलवर टाकलाय. इथून पाहिलं तर एक धाव कंप्लीट केली गेली आणि एका धावेच्या मदतीने संघाची धाव संख्या पाहिली ना तर टोटल 48 या धाव संख्येवरला जाऊन पोहोचल्यात. धावा रोखाव्या लागतील भालचंद्र या गोलंदाजाला. त्यानंतर विजयजी गवंडी माजी उपसरपंच पलसपे ग्रामपंचायतीच्या त्यांचा देखील सन्मान झालाय कालच्या दिवसामध्ये आणि आज त्यांची उपस्थिती या मुख्य मंचावर लागल्या. त्यांचं देखील हार्दिक स्वागत. आणि कालच्या दिवसामध्ये पाहिलं तर त्यांचा संघ अगदी क्वालिफाय झाला सुपर 4 साठी. काय दमदार त्यांची खेळी राहिल्या, परंतु कौतुक करूया. त्यानंतर लक्ष्मणजी पाटील वडवलीचे, त्यांना देखील विनंती असेल आपण देखील या व्यासपीठावर आपले देखील सहर्ष स्वागत आहे. फुल टॉस बॉल, खराब गोलंदाजी आज पाहिला गेला तर भालचंद्र कातकरीच्या माध्यमातून. हा पाहिला गेला तर षटकार थँक्यू डीजे. मागील पर्वामध्ये पाहिलं तर बाल तयार आहेत. यावेळेसला फ्लिक शॉट मारायचं होतं, परंतु शॉट फाईन लेग मध्ये चांगलं झेल टिपला गेला. आणखीन एक धक्का टीम चेरोबा फायटर्स वडवली संघाला आणि फलंदाज इथून बाद होतील नितेश.
राजा पाटील यांना तुम्ही पाहू शकता. टोटल धावा पाहिल्या तर 55 धावा धावफलकावर लागल्या. चला स्पीडअप करा प्लीज, विनंती आहे. पहिली मॅच चांगली झाली होती, परंतु तिथे विजय संपादित स्वर्गीय दिलीप बालाराम चौधरी वॉरियर्स महालक्ष्मी चिंचवड शिरडोन संघानं मात्र विजय संपादित केल्या. परास्त अगदी पाहिल्या गेल्या तर भाई 11 गावदेवी सांगोर्ली संघाला केल्या. चांगली मॅच अच्छा या दुसऱ्या दिवसामध्ये तुम्हाला पाहायला मिळते. दुसरी मॅच एका साईडला टीम चिरोबा फायटर्स वडवली आणि दुसऱ्या बाजूला खंडोबा 11 पलसपे संघ. राजा पाटील यांना बाग करावा लागेल, कारण की चौथं षटक टाकण्यासाठी ते होतील सज्ज. ओव्हर द विकेट न कमालीची गोलंदाजी करावी लागेल, कारण की या षटकामध्ये जर धावा आल्यात ना तर 70-75 धावेंचं टार्गेट कदाचित सेट होऊ शकतो, परंतु राजा पाटील यांना चांगली गोलंदाजी करावी लागेल. टीम कॅप्टन, परंतु टीम कॅप्टन वर देखील बरसलाय अथर्व जाधव. याच्या पाठमधना लांब 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 लचक षटकार. विसरून चालणार नाहीये, कारण की दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग देखील करायची आहे. धावा पाहिल्या गेल्या तर चांगल्या धावेंवर रोखायचं देखील आहे, परंतु 61 धावा. यॉर्क लाईनचा वापर ब्रह्मास्त्र टाकला गेलाय. लॉंग ऑफला डीप मध्ये फिल्डर आहे. प्रोटेक्शन चांगल्या पाहिल्या मिळतोय. सिंगल कंप्लीट झाल्या. स्ट्राईक एंडवर पाहिलं तर टीम कॅप्टन ऋषी घरत पाहायला मिळेल आणि दुसऱ्या बाजूला गोलंदाज पाहिलं तर राजा पाटील. अद्यापर्यंत 2 बॉल टाकल्यात, 7 धावा खर्च केल्यात. चिरोबा फायटर्स वडवली संघ 62 धावेंवर जाऊन पोहोचल्यात. 62 धावा. चौथं षटक प्रगतीपातावर तुम्ही पाहताय. या बॉलिसला ऑन साईडला परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. बॉल चालला सीमारेषेच्या बाहेर. ऋषी घरात टीम कॅप्टन बरसतोय गोलंदाजावर. 6 धावा षटकार. नक्कीच एक चांगलं संगीत तुम्ही ऐकलं. आद्य क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके एक सशस्त्र क्रांतीची जनक यांनी अगदी पाहायला गेलं तर इंग्रजांविरुद्ध बंड पुकारलं होतं. अगदी चांगला योगदान त्यांचा राहिला. इथून पाहायला गेलं तर टीमची धावसंख्या टोटल 68 धावा धावफलकावर लागल्या. 68 रन. टीम चिरोबा फायटर्स वडवली संघाच्या बाजूला. संघर्ष चांगला करावा लागेल टीम खंडोबा 11 पलसबे संघाला, कारण की 68 धावा धावफलकावर लागल्यात. आणखीन एक षटक बाकी आहे, परंतु इथून पाहिलं गेलं तर का 70चा आकडा तर स्पष्ट झालाय, परंतु आता इथून जर अंदाज लावला तर 80 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहील या पहिल्या डावामध्ये. चिरोबा फायटर्स वडवली संघाच्या बाजूना का रोखण्यामध्ये यशस्वी राहतील राजा पाटील. अद्यापी काही बॉलचा खेळ या षटकामधील शिल्लक आहे, परंतु विकेट आता ऋषी घरची देखील महत्वाची राहील. बॉल देखील शोधून आणला. त्यांना माहिती आहे किती इम्पॉर्टंट हा बॉल आहे टीम साठी, ज्याला अगदी पाहिलं गेलं तर सीमा रेषेच्या बाहेर धाडलं गेल्या. 68 धावा अद्यापर्यंत जमावल्या गेल्यात. बालचंद्रनं देखील खराब गोलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये. आज मात्र चिरोबा फायटर्स वडवली टीमचे बॅटर, कारण की पहिल्या षटकापासून गोलंदाजांना टार्गेट केलंय आणि चांगल्या धाव संख्येपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न राहिलाय. या बॉलिसला पाहिलं गेलं तर टायमिंग चांगलं झालंय. डिपेस्ट्रा कव्हर कडे हा फटका सजवलाय, परंतु बॉल निघून जाईल बॉडी लाईनच्या बाहेर. खराब गोलंदाजी आणि खराब फिल्डिंग. दमदार चौकार. फलकावर लागले गेल्यात. ऑन बोर्ड वर पाहिल्या गेल्या तर या स्पर्धेमधील सध्याच्या स्थितीला सर्वाधिक हाय स्कोर हा धाव तुम्हाला पाहायला मिळेल.
फुल टॉस बॉल, खराब 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 गोलंदाजी. या षटकामधील पाहिलं गेलं तर तब्बल 6 चौथा 4 षटकार राजा पाटील यांच्या अगेन्स्ट मात्र ठोकले गेले आहेत आणि 1 चौकार 1 सिंगल पाहायला मिळाल्यात या षटकामध्ये. काय खराब गोलंदाजी राहिली आज संपूर्ण खंडोबा 11 पलसपे संघाच्या गोलंदाजांच्या माध्यमातून. आणि धावा पाहिल्या तर या पहिल्या डावामध्ये अद्यापपर्यंत जमवल्यात. कमबॅक करावा लागेल. अगदी पाहायला गेलं तर पलसपे गावातील हा गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळतोय इन ऍक्शन स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन. अथर्व जाधव स्ट्राइक एंडला होते परंतु फिंगर रोल केले गेले आहेत आणि इथून पाहिलं तर डॉट बॉल जे मात्र सांगता राहिल्या. हा षटक फार महत्वाचा राहील. जर 10च्या आतमध्ये जर राकेशनं खर्च केला धावा खाली पोहोचल्यात. थ्रो चांगला पाहायला मिळतोय. सिंगल ही धाव कंप्लीट. 85 धावा धाव फलकावर लागल्या गेल्या. 2 बॉलचा खेळ झालाय संपन्न. राकेशला विकेट्स घ्यावा लागतील आणि अंतिम षटक त्यांच्या खांद्यावर संघाची जबाबदारी मात्र सोपवली गेल्या. का 90च्या आतमध्ये रोखण्यात यशस्वी राहतील राकेश हे गोलंदाज. कारण की येत्या गोलंदाजांना खराब गोलंदाजी केली आहे परंतु नवीन आता इथून कामगिरी करेल का. फुल टॉस बॉल फ्लिक शॉट न चाकत ताकद आणि टायमिंग. सर्वाधिक उत्कृष्ट फटका आजच्या दिवसामध्ये ऋषी घरच्या पाठमधना. एक्क्याण्णव धावा धाव फलकावर लागल्यात. यावेळेसला मिस क्यूट हा फटका शॉट फाईन लेगला जज करतो आणि जेल टिपला गेलाय. चांगली बॅटिंग. मध्ये गोलंदाज पाहिले तर राकेश येत आहेत परंतु कमालीची गोलंदाजी करण्यास आता इथून सुरुवात केली. विकेट मिळाली. टीम कॅप्टन पाहिलं तर ऋषी घरत मैदानाच्या बाहेर परतल्यात परंतु 91 धावा धाव फलकावर देखील लागल्या गेल्यात. यावेळेसला धीम्या गतीचा बॉल होता. ऑन साइडला भिरकावून दिला. डीप मध्ये फिल्डर आहे. 1 धाव कंप्लीट. थोडीशी मिस फिल्डिंग. तिसऱ्या धावेसाठी धावल्यात अथर्व जाधव परंतु तिसरी धाव देखील कंप्लीट होताना पाहायला मिळते परंतु रेफर केल्या. तिसऱ्या पंचांकडे पाहिलं जाईल. हा बॉल सीमा रेषेच्या आतमध्ये अडवला गेलाय की सीमा रेषेच्या बाहेर जाऊन अडवला गेला. तिसऱ्या पंचांच्या माध्यमातून चेक केला जातो आणि पंचांचा निर्णय आला इथून इथून पाहिलं गेलं तर या 3 धावा 3च्या मदतीने पाहिलं गेलं तर 94 धावा धाव फलकावर लागल्या गेल्यात. का इथून षटकार लगावला तर 100 रन्स कंप्लीट होऊ शकतात. ओहो
या बलिसला पाहिला गेला तर बॉल चाललाय सीमारेषाच्या बाहेर. आजच्या या दिवसामध्ये पाहिला गेला तर सर्वाधिक धावा ठोकणारा संघ ठरतोय चिरोबा फायटर्स वडवली संघ. 100 धावा मात्र कंप्लीट झाल्यात आणि तब्बल विकेट्स गमावल्यात या बॅटिंग करताना. 4 विकेट्सच्या मोबदल्यामध्ये 100 धावा मात्र जमवल्या गेल्यात. येणारे 5 षटकं आणि जिंकण्यासाठी 101 धावेंची गरज असणाऱ्या टीम पाहिल्या गेलं तर मानपांतर पूर्ण केला. चेरोबा फायटर्स वडवली संघानं काही दमदार बॅटिंग केली आहे पहिल्या डावामध्ये. चला विनंती असेल चेरोबा फायटर्स वडवली संघ आपण लगेच मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हायचा आणि खंडोबा 11 पलसपे संघ आता सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचा. ज्या पद्धतीने आज कर्तन काढलं गोलंदाजाचे ठरलेत फलंदाज खंडोबा 11 पलसपे संघाचे आगेच का आता इथून परततील. इथून चेरोबा फायटर्स वडवली टीमच्या गोलंदाजांवर पाहणं गरजेचं राहील. बिग फाईट हाय स्कोर जरी ठोकला असेल परंतु या धावा देखील निघू शकतात कारण की टेनिस बॉल क्रिकेट मध्ये अशक्य ही गोष्ट नाहीये. जर तुमच्या आतमध्ये विश्वास स्वतःवर ठेवला आणि त्या आत्मविश्वासा अनुसार जर बॅटिंग केली ना तर या 101 धावा देखील होऊ शकतात. पहिल्या डावाचा खेळ इथून मात्र होतोय संपन्न. दुसऱ्या डावाला होईल सुरुवात आणि आवाज ऐकूया प्रजूची पाटील सरांचा. परंतु तुम्ही कुठे जाऊ नका. समर्थ लाईव्ह इव्हेंट्स दागाव प्रीमियर लीग नक्कीच पाहत राहा. दमदार आयोजन नियोजन अगदी पाहायला गेलं तर या आद्य क्रांतीवीर वासुदेव मैदानावर तुम्हाला पाहायला मिळेल. अगदी चांगली स्पर्धा तुमच्या भेटीला आल्या. पर्व पाहिलं गेलं तर दुसरं आणि या दुसऱ्या पर्वामध्ये खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर ही स्पर्धा मात्र पदार्पण करतो. जशी डावाला सुरुवात होईल आवाज ऐकूया आमच्या प्रजूची पाटील सरांचा आणि त्यांच्या समवेत आजच्या दिवसामध्ये त्यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल. स्वप्नीलजी पवार सर ते देखील आज दागाव प्रीमियर लीग मध्ये उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत करूया आणि जाऊया पुन्हा एकदा प्रजूची पाटील सरांकडे. संघ अगदी आपण पाहिला बॅटिंग करणारा चेरोबा फायटर्स वडवली टीमनं 101 धाब्यांचं टार्गेट 101 धाब्यांचं आव्हान आणि आता बॅटिंग करताना संघ आपल्याला पाहायला मिळेल. सेकंड इनिंग मध्ये उत्तरार्धामध्ये संघ आपण पाहू शकाल खंडोबा 11 पलसपे टीम. सलामीची जोडी
मिंगर गावातील आमचे कुणाल दादा नाईक एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू म्हणून सातत्यानं ज्यांची कामगिरी आपण पाहत असतो. चांगला बॉल फटका ऑन साइडला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवर चेंडू सीमा पार 4 धावा डीजे नको. व्यासपीठावर आपण पाहत आहे रायगडमधील एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू बिंगारी गावचा कुणाल नाईक, त्यांच्याबरोबर आमचे राहुल पवार, त्यानंतर आपण पाहत आहे तनिष 11, आपण पाहताय मैत्री टीमचे संघ मालक निलेश वायदंडे यांचा सुद्धा इथे शुभागमन झालंय. या मॅचचा स्पर्धेचा आनंद घेताना आमचे विजयदादा गवंडी यांना आपण पाहू शकाल. आणि त्यानंतर नवीन गायकवाड हे सुद्धा या व्यासपीठावर अगदी सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत. सर्व पाहुण्यांचं करूया स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. मॅच कडे जाऊयात. पहिल्या बॉल वरती चौकारानं खरं तर स्वतःची आणि संघाची सुरुवात करून दिली. फलंदाज आपण पाहिले दर्पण मडवी आणि भालचंद्र कातकरेची सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅक वरती मॅन्डेटरी पहिलं पॉवर प्ले P1 षटक घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती जितेंद्र मुंडे. झेलची संधीचं केलंय सोनं, टिपली झेल संपुष्टात आल्या. फलंदाज आपण पाहतोय सलामीवीर दर्पण मडवी याचा खेळ. धक्का क्रमांक पहिला बॅटिंग करत असताना संघ आपण पाहतोय खंडोबा 11 पलसपे टीमला हा पहिला धक्का डीजे. पहिला धक्का बसला. 101 धाब्यांचं टार्गेट. आता कशा रीतीनं 101 धावा जमल्या जातील. भलं मोठं टार्गेट. 1 धाब्यांचं उच्चांक तर बॅटिंग टीमनं पहिल्या सत्रामध्ये घातलं आणि आता ते धावा कशा रीतीनं जमल्या जातील, मग त्या धावा जमवण्यामध्ये किती अडचणी किती अडथळे निर्माण होतील अगदी पाहिलं जाणार. पहिला फलंदाज बाद होताना दर्पणला आपण पाहिलं मैदानाच्या बाहेर परतताना. इनाक्शन नंबर 3 तिसऱ्या क्रमांकावरती राजा पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिले षटक ज्यामध्ये दमदार कामगिरी गोलंदाज आपण पाहतोय जितेंद्र मुंडेची पाहायला मिळते. खुल्लो टप्प्याचा बॉल मिड ऑन मधून लॉंग ऑनला बॉल ट्रॅव्हल होताना पाहायला मिळेल. मिस फील्ड, परंतु बॅकअप अगदी चांगला असल्यामुळे चेंडू फील्ड केला जातो आणि तत्पर जिथे होती सिंगल तिथे कन्वर्ट केलं डबल मध्ये. मिळतायत 2 धावा. संघाची धावा संख्या पुढे सरसवताना जाऊन पोहोचली 6 या आकड्यावरती. 6 रन्स ऑन दी बोर्ड अगदी आपल्याला पाहायला मिळतील. 6 धावा दापटल्यावरती अगदी आपण पाहतोय 10 गाव प्रीमियर लीग TPL चे भव्य दिव्य आयोजन भव्य दिव्य नियोजन. खरं तर या विभागातील एक नामांकित स्पर्धा. झेलची संधी आहे. शॉर्ट फाईन लेगला फिल्डर आहेत. झेल टिपली जातीय. धक्का क्रमांक 2. आता असे धक्के जर बसत राहिले मग मॅच कदाचित बॅटिंग टीमला चेस करण्याकरता कठीण ठरेल. इथून मात्र फलंदाज आपण पाहतोय इनॅक्शन नंबर 3 मध्ये दाखल झालेला राजा पाटील आणि त्याची झेल टिपली. खेळाडू होते अनिकेत आणि हा दुसरा धक्का बॅटिंग करत असताना खंडोबा 11 पलसपे टीमला. आपल्याला पाहायला मिळेल बॉलिंग ट्रॅक वरती दमदार सुरुवात. पहिलं P1 षटक पॉवर षटक कशा रीतीने हाताळावं याचं ज्वलंत उदाहरण खरं तर जितेंद्र मुंडेने दिलं. स्ट्राईक रेंजवरती भूषण आलाय. राईट हँड बॅट्समन अगदी आपल्याला पाहायला मिळेल. लोवर फुल टॉस ऑन साइडला स्वाईप केलाय. युक्तीचा केलाय वापर. बॅकवर्ड स्क्वेअर लेगचं क्षेत्र निवडलं. येस इट्स आमचे शिखरदादा पाटील आणि त्यांचे सुपुत्र स्वरांश पाटील यांना अगदी आपण पाहतोय मॅचचा आनंद घेत असताना
अगदी आपल्याला पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या एकेरीमधून दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असताना जाऊन पोहोचली 12 धावा दापटल्यावरती पाहायला मिळतील. भूषण आता जशा रीतीने मैदानाच्या आतमध्ये आलाय, आता प्रत्युत्तर कशा रीतीने द्यावं अगदी याचं उदाहरण दिलं. आता अशाच रीतीने हल्ले चढवावे लागतील, कारण पहिल्या इनिंग मध्ये झालेल्या खर्च झालेल्या धावा आणि मग त्या धावा इथून कशा रीतीने जमले जातील तर मोठे फटकेनं अगदी निर्णायक ठरतील. 12 धावा दापटल्यावरती आपण पाहतोय अद्याप षटक क्रमांक पहिलं झाले समाप्त आणि पहिल्या ओव्हर मध्ये जमल्यात 12 धावा. 24 बॉलचा खेळ बाकी आहे आणि ज्यामध्ये बनवायचे आहेत आणखी 89 धाब्यांची आणखी गरज असेल. 89 रन्स 24 बॉल्स असं कॉम्बिनेशन, असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. पहिलाच बॉल ऑन साइडला फ्लिक केला, फिल्डर आहेत तैनात. स्क्वेअर लेगच्या रिजन मध्ये उचलतील फेकतील, तत्पर 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळतील. बॉलिंग ट्रॅक वरती सेकंड ओव्हर सेकंड पॉवर प्लेचा ओव्हर घेऊन गोलंदाज आपण पाहतोय ऋषी घरत आपल्याला पाहायला मिळतोय. स्वतः संघाचा कर्णधार, स्वतः संघाचा सेनापती ऋषी घरत बॉलिंग ट्रॅक वरती अगदी आपल्याला पाहायला मिळेल. 2 धाब्याने संघाची धावा संख्या 14 या आकड्यावरती जाऊन पोहोचले. फटका चांगला आहे, डीप कव्हरला फिल्डर आहेत तैनात. टिपली जाते झेल आणि संपुष्टात येईल. ज्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली, खूप सहकार्य ज्यांचं लाभलंय ते आमचे प्रतिकेश वाजेकर इथे या स्पर्धेचा आनंद घेतात. त्यांना विनंती आपण व्यासपीठावर आपलं सहर्ष स्वागत. शिरडून सर्व शिरडूनकरांचं क्रांतीवीर क्रिकेट संघ शिरडून 40+ क्रांतीवीर स्पोर्ट्स असेल, त्यानंतर अंकित 11 हेमंत भगतला आपण पाहू शकाल. बॉलिंग ट्रॅक वरती चांगली दमदार कामगिरी ऋषी घरची पाहायला मिळते. सफलता मिळाली यावेळेस. हा बॉल अगदी आपण पाहतोय डॉट बॉलची समाप्ती. आता इथून जशा रीतीने डॉट बॉल येतील तशा रीतीने दबाव, तशा रीतीने दर्पण मात्र इथून बॅटिंग टीमचं वाढत जाईल. 101 धाव्यांचं टार्गेट आणि मग ते टार्गेट चेस करताना आता सध्याच्या स्थितीला थोडीशी कठीण परिस्थिती मात्र बॅटिंग टीमची निर्माण झाली आहे. धावसंख्या स्थिर आपल्याला पाहायला मिळेल. 14 धावा दापटल्यावरती आहेत. 87 धाब्यांचं आणखी लक्ष ऑफसाईडच्या रिजन मध्ये. डीप पॉइंटला बॉल चाललाय वेगानं अक्रॉस दी बाउंड्री लाईन. येतोय चौकार. यस डीजे. होते समाप्त आणि संघाची धावसंख्या अगदी आपल्याला पाहायला मिळेल 24 रन्स 24 धावा दापटल्यावरती 2 षटकांचा खेळ संपलाय
12च्या सरासरीनं धावसंख्या जमली आहे 24. समीकरणाचा विचार केला 18 बॉलचा खेळ आहे बाकी आणि ज्यामध्ये करावे लागतील टोटल 77 धावा. यस डीजे. थँक्यू डीजे. 25.66 ची सरासरी प्रति षटका मागे आता कशा रीतीने राखली जाणार. 18 बॉल 77 रन्सचं टार्गेट. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळेल. वैयक्तिक पहिलं सांगे कोट्यातले तिसरं षटक हर्षल म्हात्रेला आपण पाहू शकाल. स्ट्राईक एंड वरती राईट हँड बॅट्समन अगदी आपल्याला पाहायला मिळेल भूषण मुंडे. चौथ्या क्रमांकावरती दाखल झालेला भूषण मुंडे स्ट्राईक एंड वरती खेळ साकारताना अद्याप एक चेंडू फेस केलाय आणि 6 धाब्यांचं योगदान टीमसाठी दिलंय. त्याच दरम्यान ऋषीदादा ठोंबरे कुडावे त्यानंतर आपण पाहतोय जयदादा कुटले यांचं देखील स्वागत करूया या स्पर्धेमध्ये 10 गाव प्रीमियर लीग मध्ये. गोलंदाज सज्ज यावेळेस चांगला फटका प्रहार केलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून अगदी उडवलाय बॉलला. आलाय आणखी एक दमदार भूषण मुंडेच्या बॅट मधून षटकार. संघाची धावसंख्या षटकाराच्या मदतीनं 30 धावा. 30 रन्स ऑन दी बोर्ड. शॉर्ट पिचचा बॉल ड्राईव्ह केलाय. मिड ऑफला फिल्डर आहेत. उचलतील फेकतील मिळेल फक्त सिंगल आणि या सिंगलच्या मदतीनं संघाची धावसंख्या 31 धावा दापटल्यावरती पाहायला मिळतील. समीकरणाचा विचार केला 16 चेंडू 70 धावांची आणखी गरज. 16 बॉल 70 रन्सचं इक्वेशन. आता सध्याच्या स्थितीला इक्वेशन थोडस माग होत चाललंय. जशा रीतीनं बॉल येत आहेत डॉट बॉल येत आहेत मग दबाव दर्पण प्रेशर अगदी बॅटिंग करत असताना टीमचं वाढत चाललंय. डॉट बॉल आलाय. 15 बॉल 70चं समीकरण. पहिल्या इनिंग मध्ये खर्च झालेला धावा मग खरं तर मागणे ठरलेले गोलंदाज आणि त्यानंतर त्या चुका मात्र इथे या मॅच मध्ये बॅटिंग टीमला मागणे ठरतायत. यावेळेस टायमिंग जुळत नाहीये. आणखी एक सलगचा दुसरा डॉट बॉल. 14 चेंडू 70चं समीकरण. प्रत्येक बॉल वरती 5 धावा कंपल्सरी येणं गरजेचं असेल. कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आपण पाहतोय. मग प्रत्येक सामना खरं तर 5 षटकांचा आपल्याला पाहायला मिळतो. 4 गोलंदाज अगदी आपल्याला पाहायला मिळतात. दोन्ही टीम्सला अगदी बिमरसाठी एक रिव्ह्यू आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेस प्रहार केलाय. फटका चांगला आहे. लॉंग ऑन आणि डीप मिड विकेटच्या मधोमध फटका उडवलाय. संघ जाऊन पोचलाय. अगदी आपण पाहतो संघाची धावसंख्या 37 धावा दापटल्यावरती आपल्याला पाहायला मिळतील. 13 चेंडू आणि 64 धावांची आणखी गरज असेल मैदानाच्या आतमध्ये. 13 बॉल 64 रन्स असं इक्वेशन अगदी आपल्याला पाहायला मिळेल. हा बॉल निर्णायक असेल. या बॉल वरती कंपल्सरी मोठा फटका मात्र बॅटिंग टीमला ठोकावा लागेल. परंतु इथे पहा हा देखील डॉट बॉल आला. आता पूर्णपणे दबाव पूर्णपणे दर्पण. आता कुठेतरी थोडीशी मॅच फिल्डिंग टीम कडून झुकताना पाहायला मिळते. 12 चेंडू 64चं समीकरण. प्रति षटकामागे 32 ची सरासरी. 12 बॉल मध्ये तब्बल 10 षटकार आणि 1 चौकार. आता कशा रीतीने खेळी साकारली जाणार हे एकदा पाहिलं जाईल. तोपर्यंत देऊया संधी पुन्हा एकदा डीजे मास्टर यांना.
कोट्यातील चौथं षटक घेऊन ऋषी घरत आलाय बॉलिंग ट्रॅक वरती आणि पूर्णपणे आता वर्चस्व खरं तर फिल्डिंग टीमचं पाहायला मिळतं. मॅच मध्ये कोणती मजा राहिली नाहीये. एकतर्फी सामना खरं तर एकांकीनं अगदी आपल्याला पाहायला मिळतोय. एका धाब्यानं संघाची धावसंख्या 38 धावा दापटल्यावरती पाहायला मिळतील. 11 बॉल 63चं टार्गेट आणि इथून सिंगल येताना पाहायला मिळते. त्याच दरम्यान कोडाबे गावातील ग्रामस्थ आमचे पोषा दादा चौधरी यांना इथून विनंती केली जाईल आपण देखील मंचावरती या. आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत. पूल केलाय परंतु वेळ निघून गेली आहे. फटका चांगला आहे परंतु ज्या वेळेला फटके येणं गरजेचं होतं तेव्हा मात्र फटके आले नाहीयेत आणि इथून मात्र या षटकारांना संघाची धावसंख्या 45 रन्स 45 धावा दापटल्यावरती पाहायला मिळतील. आता 9 चेंडू आणि गरज आहे 56 धाव्यांची. आता कदाचित 9 षटकार जरी आले तर ही मॅच मात्र एकांकीनं फिल्डिंग टीम कडून जिंकली जाणार. नेक्स्ट मॅच विनर विनर असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. स्वप्नील जी गोसावी यांना देखील विनंती केली. स्वप्नीलजी भुसारी यांना देखील विनंती केली जाईल आपण देखील मंचाकडे यावं. आपलं देखील स्वागत असेल या स्पर्धेमध्ये. सागरदादा चोरगे असतील, संदेशदा पाटील असतील आणि या सर्व मान्यवरांना खरं तरी ते आम्ही इथून विनंती करतोय आपण यावं व्यासपीठावर. आपल्या स्पर्धेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत. आता मॅच एकांकीनं एका बाजूने झुकताना पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये खरं तर आपण पाहतोय हवेचं प्रेशर, नैसर्गिक आपत्ती थोडीशी आपल्याला पाहायला मिळते आणि अगदी धावसंख्येचा विचार केला आता एकांकीनं मॅच पूर्णपणे एका बाजूने झुकली आहे. मॅच आता पूर्णपणे फिल्डिंग टीम कडून झुकताना अगदी आपल्याला पाहायला मिळते. मैदानाच्या आतमध्ये थोडीशी नैसर्गिक आपत्ती आपल्याला पाहायला मिळेल. अगदी हवेचा तणाव आपण पाहतोय. बॅट्समन स्वप्नील फौजदार 6व्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतो. बॅटची कडा शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत. त्यानंतर बॉल थर्डमॅनला ट्रॅव्हल होईल अक्रॉस द बाउंड्री लाईन येईल. केलाय फटका चांगला आहे. लॉनला ठोकलाय षटकार आणि देऊन जाईल 6 धावा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल अगदी आपण पाहू शकाल 57 रन 57 धावा दापटल्यावरती. जे फटकी पहिल्या ओव्हर पासून येणं गरजेचं झालं. मैदानाच्या आतमध्ये चेंडूची पूर्तता करा. जी फटकेबाजी पहिल्या ओव्हर पासून होणं गरजेचं होती ती फटकेबाजी मात्र घडताना पाहायला मिळाली नाहीये. परंतु आता वेळ खरं तर निघून गेली नाहीये आणि त्यानंतर फटके येताना पाहायला मिळतात.
3 बॉल 44 रन्स समीकरण इक्वेशन अद्याप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅक वरती जयला आपण पाहू शकाल. अंतिम षटक ऑन साईडला ट्रॅव्हल केलाय. शॉर्ट थर्डमॅनला फिल्डर आहेत. रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न. सिंगलला मालिया. 2 चेंडूचा अद्याप खेळ आहे बाकी. थ्री रन्स आणखी टार्गेट. 43 जवेन अद्याप खरं तर अगदी मागे राहायला बॅटिंग करणारा खंडोबा 11 प्लस प्रसंग. पहिल्या सत्रामध्ये झालेल्या चुका, मिस फील्डच्या चुका, मग गोलंदाजांच्या चुका आणि त्या चुका खरं तर या मॅच मध्ये इथे अगदी मागण्या ठरत आहेत. झेलची संधी, झेल टिपली जाते. फिल्डर होते प्रेम, वडवली गावातील यंगस्टार खेळाडू आणि त्याने मात्र हा झेल टिपलाय. फलंदाज होईल बाद. आणखी एक धक्का आणि इथून मात्र मॅच खरं तर जिंकली. अगदी मग तब्बल 42 धावेनं खरं तर हा सामना जिंकला चेरोबा फायटर्स वडवली टीम कडून. आणि आपण खरं तर जात आहोत मॅन ऑफ द मॅच किताबाकडे. तत्पर चला दोन्ही टीमचे कॅप्टन या. स्वर्गीय दिलीपबा चौधरी शिरडोन चिंचवड टीम आणि तदनंतर त्यांच्या अगेन्स्ट फाईट करताना चेरोबा फायटर्स वडवली संघ आपल्याला पाहायला मिळेल. मॅन ऑफ द मॅचचा किताब खरं तर ज्यानं 6 बॉल मध्ये 28 धावांची बारदार खेळली, 2 षटकं ज्यानं हाताळली, 24 धावा खर्च केला आणि 2 सफलता देखील मिळवल्या आणि तो ऋषी घरत ठरतोय या सामन्याचा सामनावीर. चला ऋषी आपण या आणि त्यानंतर दोन्ही टीमचे कॅप्टन आपण या. जशा रीतीने मॅचला सुरुवात होईल कॉमेंट्री बॉक्स मध्ये जोडले जातील आमचे साथी समालोचक स्वप्नील पवार मॅन फ्रॉम पेन अगदी आपल्याला पाहायला मिळतील. त्या दरम्यान श्रीकांतजी भोईर, त्यानंतर राजूदादा पाटील प्लस राजूदादा ठाणगे यांना इथून विनंती केली जाईल आपण यावं. आपल्या स्पर्धेच्या वतीने हार्दिक स्वागत. त्यानंतर परागदादा भाजेकर असतील या मान्यवरांना खरं तर आम्ही इथून विनंती करतो आपण यावं व्यासपीठावर. आपल्या स्पर्धेच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. थँक्यू डीजे. मान्यवरांचे शुभ असे ऋषी घरतला इथे अगदी मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर गॉगल्स असेल, कॅप असेल आणि मग आकर्षक बक्षीस या स्पर्धेमध्ये अगदी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि ते बक्षीस मात्र इथे मान्यवरांचे शुभ असते ऋषीला दिलं जाते अगदी आपण पाहतोय.